सरकारी कार्यालयाचा ताबा घ्यायचा, तेथील अधिकाऱ्यांना चिरीमिरी देऊन खुश ठेवायचं, नंतर सगळा शासकीय कारभार आपल्या हातात घ्यायचा. अधिकाऱ्यांना त्यांचा वाटा मिळतो ते खुश आणि शासकीय अधिकारी नसतानाही आपली कामं होतात म्हणून नागरिकही खुश. बरं, जी कामं फुकट व्हायला हवी त्यासाठी 100-200 का देणं होईना महत्वाचे दाखले मिळतात म्हणून अनेक जण त्यांच्या भोवती गोळा व्हायचे. आता तुम्ही म्हणाल, हे नेमकं काय सांगताय? सांगतो. संगमनेरचे आमदार अमोल खताळ यांनी स्टिंग ऑपरेशन करून एक धक्कादायक प्रकार उघडकीस आणला. त्यानंतर शुक्रवारी 2 व्यक्तींवर सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल झाला. हा प्रकार 2 दिवस सुरू होता. या सगळ्या प्रकाराचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले. सुरुवातीला हा फक्त एक साधा प्रकार असल्याचं निदर्शनास आलं. आमदार अमोल खताळ हे हिंदुत्ववादी पक्षाचे आमदार आहेत म्हणून काहींना हा स्टंट वाटला. परंतु दुसऱ्या दिवशी ज्या व्यक्तीवर आक्षेप होता त्याचं जरा वेगळंच काळबेरं उघड झालं. त्यानंतर हे प्रकरण किती गंभीर आहे अशी कुजबूज सुरू झाली. आता पोलीस या सगळ्या प्रकाराचा तपास करतायत. योग्य पद्धतीनं तपास झाला तर काही धक्कादायक बाबी समोर येतील अशा शक्यता आहेत. गेल्या 48 तासात संगमनेरमध्ये नेमकं काय घडलं आणि धक्कादायक म्हणण्यासारखं नेमकं काय समोर आलंय हेच आपण या व्हिडिओतून पाहणार आहोत. नमस्कार, मी अजय आणि आपण पाहत आहात अहिल्यानगर लाईव्ह 24, नगरी घडामोडींचं परफेक्ट अनालिसिस. संगमनेरचे आमदार अमोल खताळ यांना बुधवारी किंवा गुरुवारी एक मेसेज आला. आमदार अमोल खताळ यांच्या व्हॉट्सअपवर त्यांच्याच मतदारसंघातील एका महिलेने एक कैफियत मांडली होती. त्या महिलेचं असं म्हणणं होतं की संगमनेर तलाठी कार्यालयात वारंवार चक्रा मारूनही कामे होत नाहीत. किरकोळ कामासाठीही पैसे द्यावे लागतात. तक्रार छोटी होती, सामान्य होती. अनेक तलाठी कार्यालयात दाखले न मिळणं, कामे वेळेत न होणं असं सगळं सुरू असतं. परंतु आमदार खताळांनी या साध्या मेसेजची दखल घेत गुरुवारी संगमनेरचं तलाठी कार्यालय गाठलं. तिथं गेल्यावर समजलं की तलाठी आणि कोतवाल अजून आलेलेच नाहीत. सरकारी कोणताही कर्मचारी उपस्थित नसताना हे कार्यालय उघडं कसं आणि ते कुणाच्या भरोश्यावर आहे याची चौकशी करण्यात आली. या तलाठी कार्यालयाच्या चावडीतच एक व्यक्ती टेबल टाकून बसलेला दिसला. त्याचं नाव होतं आप्पा. आता हा आप्पा तलाठी असो नसो नागरिकांची कामं करतो असं तेथे उपस्थित असलेल्या काहींनी सांगितलं. आमदार खताळ या आप्पाकडे गेले. आप्पाचं नाव होतं मनसूर पटेल उर्फ मनसूरभाई. हा आप्पा सकाळी 9लाच तलाठ्यांच्या ओसरीवर येतो. सोबत त्याचा जावईही असतो. जावई तलाठी कार्यालयाच्या आत व सासरा तलाठी कार्यालयाच्या ओसरीत बसतो. आमदार खताळांनी हे सगळं पाहिल्यावर सरकारी कार्यालयाचा ताबा तुमच्याकडे कसा असा सवाल केला. आपल्याला प्रश्न विचारणारा व्यक्ती आमदार आहे हे माहीत असूनही या व्यक्तीने अगदी निर्विकार चेहऱ्याने सुरुवातीला या प्रश्नाकडे दुर्लक्ष केलं. त्यानंतर आमदारांचा संताप वाढल्यावर तलाठी नसल्यावर आम्हीच काम पाहतो असं या आप्पानं सांगितलं. त्यानंतर आमदार खताळांनी आक्रमक होत प्रांताधिकारी अरुण उंडे व तहसीलदार धीरज मांजरे यांना दूरध्वनी करून हा प्रकार सांगितला. तेथील तलाठ्यावर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या. या आप्पाचा टेबल तपासला असता त्याच्याकडे तलाठ्यांनी सह्या केलेले उत्पन्नाचे दाखले, उतारे, नोंदी आणि सर्व सरकारी कागदपत्रे आढळून आली. तलाठी असो वा नसो, ज्याला जे लागेल ते हेच आप्पा पैसे घेऊन देत असल्याचे समोर आले. त्यानंतर नायब तहसीलदार भांगरे हे तातडीने घटनास्थळी गेले. त्यांनी हे मनसूरभाई व त्यांच्या जावयाला तलाठी कार्यालयातून बाहेर काढले आणि येथे पुन्हा बसू नका असे स्पष्ट आदेश दिले. हा प्रकार गंभीर होता. ही झाली गुरुवारची घटना. त्यानंतर शुक्रवारी या घटनेचा आणखी धक्कादायक अँगल समोर आला. शुक्रवारी हाच मनसूरभाई सकाळी 9 वाजताच पुन्हा तलाठी कार्यालयात आला. त्याने तलाठी कार्यालय उघडले. ओसरीत बसून आतून कुलूप लावले. त्यानंतर येणाऱ्या जाणाऱ्यांना जे हवे असतील ते दाखले देण्यास सुरुवात केली. ओसरीला जाळी असल्याने बाहेरून पैसे घ्यायचे आणि आतून दाखले द्यायचे. हा त्याचा प्रकार सुरू झाला. त्यानंतर सकाळी 11च्या सुमारास हाच मनसूरभाई चहा घेण्यासाठी बाहेर आला. त्यानंतर त्याने एका टपरीवर चहा पिताना आमदार अमोल खताळ यांच्याबद्दल काही अपशब्द वापरले. त्यानंतर अचानक वातावरण तापलं. हा सगळा प्रकार काहींनी आमदार खताळ यांच्या जनसंपर्क कार्यालयाला कळवला. त्यानंतर आमदार खताळ यांचे कार्यकर्ते व काही स्थानिक नागरिक पुन्हा त्या तलाठी कार्यालयात जमा झाले. त्यांनी या मनसूरभाईच्या टेबलाची झाडाझडती घेतली. तेव्हा त्याच्या टेबलामध्ये अनेक गंभीर प्रकार लपवल्याचे दिसून आले. या मनसूरभाईच्या टेबलात तलाठ्याच्या नावाचा शिक्का, शासकीय कागदपत्रे, शासकीय रजिस्टर, मोहरा,
या नागरिकांनी जप्त केल्या। सगळ्यात धक्कादायक बाब म्हणजे या मनसूर भाईच्या टेबलात मनसूर दौलत पटेल हजरत अमीना फाउंडेशन ट्रस्ट नावाचे व्हिजिटिंग कार्डचा बंडलही होता। शिवाय मस्जिदे अमीना या नावाच्या 20 रुपये किंमत असलेले पावती पुस्तकही सापडले। त्यानंतर धार्मिक गेम सुरू झाला। या तलाठी कार्यालयाच्या उसरीत एक दर्गा आहे। त्या दर्गाचा आधार घेत हा मनसूरबाई हे सगळं करत असल्याचं त्यांचं म्हणणं होतं, असा काहींचा आरोप होता। मस्जिदे अमीना नावाचं पावती पुस्तकही त्यानं छापलं होतं। आलेल्या प्रत्येकाकडून काही ठराविक रक्कम तो घेत असे। कोणताही दाखला घ्यायचा असला तरी या मनसूरभाई उर्फ आप्पाला पैसे द्यावे लागायचे। त्यातून तो काही रक्कम या मस्जिदे अमीना नावाच्या ट्रस्टला द्यायचा, असं काहींचं म्हणणं आहे। गुरुवारी प्रांताधिकारी तहसीलदार यांनी हाकलून लावल्यानंतरही शुक्रवारी हा मनसूरभाई थेट तलाठी सज्जात येऊन आतून कुलूप लावण्याचं धाडस कसं करू शकतो, हा प्रश्न सामान्यांनी विचारला। झिरो तलाठी असल्याचा आव आणणाऱ्या या मनसूरभाईला कुणाचा आशीर्वाद आहे? सरकारी कार्यालयात बसून त्याचा जावई नेमकं काय करत होता, हे प्रश्न सामान्यांना पडले आहेत। सामान्य शेतकरी, विद्यार्थी, नोकरदार, व्यापारी यांना अनेकदा दाखले लागतात। त्याच दाखल्यांसाठी अडवणूक करून सामान्यांचा पैसा गोळा करून तो अमीना मस्जिद ट्रस्टला देण्याचा हा प्रकार अगदीच धक्कादायक आहे। हे ट्रस्ट मिळालेल्या पैशाचा काय वापर करते, त्यातून काय काम करते, हे सगळं पोलिसांना शोधावं लागणार आहे। ज्या अर्थी हा मनसूरभाई आमदारालाही मोजत नाही, त्या अर्थी हे एक मोठं रॅकेट आहे का, हा प्रश्नही सामान्यांना पडलाय। या सगळ्या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी आता होऊ लागली आहे। मित्रांनो, तुम्हाला या विषयावर काय वाटतं? हा सगळा प्रकार नेमका काय असू शकतो, हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा। शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। पुन्हा भेटूयात नव्या विषयावर। तोपर्यंत सप्रेम नमस्कार।